संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तुका मने साधन सुलभ गोमटे, तुका मने साधन सुलभ गोमटे. परि उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो टाळ्या वाजवा. चालू द्यायचं का गायनच, कीर्तनाला स्टॉप. एवढा छान गोड आवाज दादाचा. आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. एकादशी महापर्व काळ आणि ओंकारेश्वर भगवान यांच्या प्रांगणात ही सेवा मला आज आलेली आहे. मी माझं परम भाग्य समजिते की आज मला तीर्थाच्या ठिकाणी सेवा करायचा योग आला. सेवेचं येण्याचं निमित्त कारण सेवा देणारे आमच्या आदरणीय हरिभक्त पारायण, ज्यांना परभणीमध्ये आपल्या गायन कोकिळा म्हणून समजलं जातंय, त्या आमच्या लाडक्या माझी मोठ्या ताई समान असणारे आमच्या रेखाताई बोबडे यांनी मला कॉल केला आणि त्यांनी ही सेवा मला दिली. कारण की सेवा अशी कोणाकडेही येत नाही, ज्याच्यावर गुरुकृपा, देवकृपा, संत कृपा झाली त्याच्याकडेच येत असती बरं का. विठ्ठल तर त्यांच्या चरणावर मी कोटी कोटी धन्यवाद करते आणि ताईचे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच आज असणारे गायनाचार्य मला लाभलेले माझे गुरुबंधू असणारे, एक फोन केला की महाराज एका फोनमध्ये हजर राहणारे आमचे दत्ता महाराज डुकरे, आमचं बहीण भावाचं नातं एवढे. कोण्या टायमाला फोन लावला, दादा उद्या कार्यक्रमाला जायचं, दादा गाडी घेऊन हजर.
म्हणून दादाही आज सेवेसाठी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावर कोटी कोटी धन्यवाद करते आणि त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच असणारे आमचे खाली बसलेले ज्यांनी गोड चाल म्हणली आमचे गोविंद दादा पांचाळ, त्यांचाही आवाज गोड आहे, कारण की पायामुळं त्रास. आता गॅपले वाढलेत, कमरत गॅप, पायात गॅप, डोक्यात गॅप, मया नाही. त्याच्यामुळं कसं ते खाली बसले जातात. त्यांनी खूप सुंदर चाल बनली. तेही आज सेवेसाठी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होते. आणि जे मला मुली समान वडिलासारखं प्रेम करणारे माझ्यावर आज मुलीचं कीर्तन आणि वडील वाजवायला म्हणल्यावर ते किती परम भाग्य झालं. आमचे आदरणीय असलेले गुरुजी लहानपणी शेंबूड पुस्तानी पाहितल्याला आम्हाला त्यानं लहान लहान होतं तेव्हा त्याच्या जवळ असं खेळायचं ना, तर शेंबूड पुस्तानी पाहितल्याला आम्हाला आज त्याच्या समोर कीर्तनाचा योग आला. याला म्हणते तर गुरुकृपा. विठ्ठल विठ्ठल. तसेच माझ्या आलेल्या 2 बहिणी, भाऊजी आणि सर्व टाळकरी मंडळी, सर्वांच्या चरणावर तुमच्या कोटी कोटी धन्यवाद करते मी. कारण की मोठी कीर्तनकार नाही, काय नाही, सामान्य तुमच्यासारखी घरात काम करणारी नच आहे. हे कसं आहे, जे गुरुनं वारसा दिलाय ते चलवायचं आहे, म्हणून हे कसं प्रयत्न चालू आहेत. म्हणून एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. तसेच आज आमचे महाराष्ट्रभर गाजणारे, घराघरामध्ये पोहोचणारे, सर्वांच्या मोबाईलमध्ये यूट्यूबच्या द्वारे सेवा करणारे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण, ज्यांची ख्याती एवढी मोठी आहे. आज त्यांचे किती बरेच हजार असे त्यांना लाईक आणि सबस्क्राईब झाले त्यांच्या चॅनलला. एवढे आमचे सर्व मोठमोठाले महात्म्याचे त्यांनी कीर्तन शूटिंग केलेत, अजूनही करते. तर माऊलीची त्यांच्यावर खूप सारी कृपा आहे. आणि आज ते माझ्या सेवेला मनानं आलेत, मी आणलं नाही. मला म्हणे ताई तुमचं कीर्तन ओवाळणी काय टाकू म्हणले. मला राखी पौर्णिमेला ओवाळणी काय टाकू म्हणलं. राखी पौर्णिमेला ओवाळणीची गरज नाही दादा, तुमचा आशीर्वाद आणि तुम्ही जर तुमच्या माध्यमातून बहिणीला जर पुढं टाकलं तर ती मला मोठी ओवाळणी झाली. म्हणून दादाचेही कोटी कोटी. गणेश दादा चोपडे पाटील हेही उपस्थित आहेत बरं का. जेवढं अहो चांगली जर परिस्थिती असली तिथं कोणी पण येतंय, बिकट परिस्थिती असली तिथं हात देणाऱ्याचं मन बी मोठं असावं लागतं. म्हणून दादाच्या चरणावर धन्यवाद करते, त्यांचे कोटी कोटी आभार मानते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसेच आमचे बालमृदंगाचार्य महाराज क्लास नाही, संस्थेत नाही, कुठंच नाही. भजनाला गेलं त्या वाजविणारा पुढे बसायचं आणि त्याला वाजवायची एवढी इच्छा निर्माण मनात होती की ते कुठं गेले की सोडीत त्याचा चान्स नाही. आत्ताच ताई मला म्हणल्या त्या कुठं शिकताय, मला कुठंच नाही. त्या म्हणल्या असं होऊ शकत नाही. मी मला शक्यच नाही, ते शिकतच नाही कुठं, क्लास अजून त्याला लावलेला नाही. तसेच आमचे आदरणीय हरिभक्त बालमृदंगाचार्य ओंकार महाराज नजान तेही उपस्थित आहे शाळा बुडून. विठ्ठल विठ्ठल. एकादशी महापर्व काळ आज माझं परम भाग्य की मला आज प्रांगणामध्ये माझ्या ओंकारेश्वरनाथाच्या प्रांगणात मला ही सेवा घडली. सेवा भेटायला खूप भाग्य लागतं. आज माझं खूप भाग्य म्हणावं लागतं की प्रभावती नगरीमध्ये माझा जन्म झाला, पुन्हा लग्न करून राहिला तिथंच. आई वडिलाची पुण्याई, माये बापे जन्म दिला, माया जाळी गुंतविला, साधू संताचे उपकार आई बापा ओनी थोर. माय बापानं काय केलं, जन्म दिला आणि माया जाळात लोटला. ते पाहलेत का आता. एकदा लग्न करून दिलं की काय म्हणते तर आमच्या मागली किटकिट गेली. मात्र किटकिट जात नाही, ती वाढती. मात्र ती कोणाच्या मागं वाढती, जिला माया जाळा ढकललंय तिची किटकिट वाढत असती महाराज. म्हणून माये बापे जन्म दिला, माया जाळी गुंतविला, साधू संताचे उपकार आई बापाहुनी थोर. माझ्यावर संताची कृपा झाली, माझ्यावर गुरु कृपा झाली. गुरु करावा. आमचे गुरु महाराज पहिल्यांदा म्हणायचे, गेलं का लग्न करू नका, तुम्ही अगोदर काय करा, गुरु करा.
गुरु केल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती नाही. तुम्ही लग्न करसाल, लेकरं होते, तुमचा प्रपंच मात्र त्याच्यामध्ये काय सांगितलंय? दुःख सांगितलंय. संसार हे दुःखाचं मूळ सांगितलंय. संसार दुःख मूळ. संसार दुःख मुळ चहूकडे विंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळबळ. काम क्रोध लोभ शोनी पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. काय हो नुसतं ओढाळ म्हणे, इकडं ओढायले तिकडं ओढायले, स्थिर आहे का? अजिबात नाही. संसारात स्थिर राहतच नाही माणूस. परमार्थात यानं तुम्ही 1 तास भजन करा, सगळे दुःख विसरून जात असते. आणि जेवढं संसारामध्ये आटापिटा करतात तेवढे तुम्हाला चटके येत. त्याच्यामुळे संसार करावा लटका, संसारी असावे आसोने नसावे, कीर्तन करावे व भजन करावे वेळोवेळा. संतांनी सांगून दिले, थोड्या थोड्या याला प्रमाणानं सांगितले की तुम्ही बाबांनो संसार आहे का नाही असा करा. संसार हा क्षणिक सुख सांगितले, लग्न हा क्षणिक सुख सांगितले. लग्न जमलं तवा वाटतंय पाहुणे आले पाहाला, पाहुणे पाहाला आले की परत तुझ्या हे दुःख मी सांगू कुणाला, देवा तुझ्या विना रे दुःख मी सांगू कुणाला, देवा दुःख मी सांगू कुणाला. कुणाला सांगायचं नसते, दुःख सांगायची गोष्टच नाही. दुःख सांगितलं की त्याचा प्रचार होते. त्याच्यानं दुःख, आपलं दुःख कोणाला सांगायचं नाही. जेवढा घेईन तेवढा त्या देवापाशी आनंद घ्यायचा. त्याच्यापाशी दुःख सांगायला कशाला जायचं? ते म्हणेन सुखांती येते का माझी आठवण? नाही. दुःख आलं की कसा येतो रडत. त्याच्यामुळं दुःख घेऊनही त्याच्या जवळ जायचं नाही. म्हणून आजची ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. एकादशीचं महात्म्य
एक एकादश केली तर काय पुण्य भेटतंय, 2 एकादशी केल्या तर काय आपल्याला एक एकादश जर करणं होत नसेल ना तर नियम केला ना त्याच्यामध्ये 12 एकादशीचं पुण्य, तीही नाही झाली ना एक शिवरात्र करा, शिवरात्रही नाही झाली ते गोकुळाष्टमी करा. कारण की काल परवाच आपल्या काय झालाय भगवंताचा जन्म उत्सव झालेला आहे. त्याच्यामुळं हे अहो भाकरी तर आपण रोजच खातो, त्याला एक दिवस पोटाला चिमटा मारून एक एकादश करायची. एकादशीचं पुण्य खूप सांगितलेलं आहे. म्हणून पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंगा, दिनाचा सोयरा व्रत करा एकादशी पंढरीशी जा रे. व्रत करायचं एकादशीचं आणि पंढरपूरची वारी करायची. नाही झाली तुम्हाला महिन्याची वारी, आषाढीला जा, आषाढीला नाही झाली तर कार्तिकीला जा, मात्र वारी करा. काय वारी मधलं सुख आहे महाराज, आम्ही अनुभवलंय म्हणून सांगायलो. अनुभवल्याशिवाय अनुभवच येत नसते कोण्या गोष्टीचा. कोणतीही गोष्ट अनुभवावं लागते, अनुभव घेतल्याशिवाय काय करत नाही. आपण आता एवढा संसाराचा अनुभव घ्यालोत, म्हातारे झालोत, आपल्याला दिसणं तरी बी आपण त्याच्यात झटके मारायच लो. त्याच्यानं ह्याच्यातले झटके बंद करून तिकडं वारीत जा. काय आनंद आहे, काय पांडुरंगापाशी गेलं तर सर दुःख विसरून जाते माणूस. हा आज आम्ही गेलो होतो, पाऊस वारा, जिथं पाऊस आला तिथं थांबायचं, पावसामध्ये चालायचं. खाली ते पाय ठोकलेला, खाली गवत आणि गवतातून पाणी, आणि त्याच्यावर आम्ही झोपलो. लेकरू सुद्धा वारी केली. कारण की ह्याच्यात काहीच भेटणार नाही. जेवढं तुम्ही आपल्या इथं वारी करता, उपास करता, एकादशी करता, तेवढं फळ त्याच्यामध्ये आहे. संसारात काहीच फळ नाही. त्याच्यामुळे ताईनं आज मला ही सेवा दिली. मला एवढा आनंद झाला की ही सेवा आज मला एकादशीच्या पर्व काळावर आली आहे. आणि सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ देहुनिवासी असणारे, देव मानणारे, संत मानणारे, गुरु मानणारे माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 4 चरणांचा सरळ सरळ सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. महाराज पहिल्या चरणात काय म्हणतात? संत संत चरणी राजा, संत चरणी राजा लागता सहज, संत चरणी राजा लागता सहज, संत चरणी राजा, संत चरणी राजा,
संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाय. इथं काय सांगितलंय? संताचे चरण रज जर आपल्या घराला आपल्याला जर लागले ना, आपला काय काय पालट होते. ते लागल्याशिवाय अनुभव आल्याशिवाय ह्या गोष्टी कळत नाहीत. कारण की हे आमच्या आयुष्यात लागले. आमचं काय झालंय, हे आम्हाला संताचे चरण लागले, संत चरणाची रजाची धूळ सुद्धा लागली, म्हणून आज आमचं भाग्य उदयाला आलं. अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, त्याचे मुखी हारी पैठा होय, त्याचे मुखी हारी पैठा होय, हारी मुखी गाता हर पर्यंता, हारी मुखी गाता हर पर्यंता, हारी मुखी अनंत सुकृतीचे फळ हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. हरपती चिंता इथं हरपती, इथं काहीच भान राहत नसते. इथं नुसता आनंद घ्यायचा असते. इथं सर्वांना काही काहीला तर महिलांचं कीर्तन जमत नाही, काही काहींना महिलांचा भजन जमत नाही. महिलांनी टाळ घेऊन उभं राहू नये, महिलांनी काय करावं, नुसत्या भाकरी थापावून तुम्हाला खायला द्यावं असं नाही. महिलांनाही पूर्ण अधिकार आहे की महिलांनी कीर्तन करू शकतात, महिलाही भजन करू शकतात. महिलाने जर मनात घेतलं ना, महिला काही एक करू शकते. इथं तुकाराम महाराजांना प्रमाण दिले, मनानं सांगत नाही, प्रमाणाशिवाय बोलते. या रे या रे नाना यारे लहाना थोर, यारे लहाना थोर, याती भलत्या नारी नर. इथं म्हणले का नुसते भलते पुरुष पुरुषच्या नाही, अधिकार सर्वांना दिलाय. नारीला दिलाय, नराला दिलाय, लहानाला दिलाय, मोठ्याला दिलाय. मात्र काही जणाला पटत नाही. मात्र आम्ही पटो न पटो आमचा रटा चालूच. आम्हाला बायाले म्हणतात निघाल्या पांढऱ्या कोंबड्या. कार्यक्रमाला सकाळी निघायचं असलं की म्हणतात ह्याला धंदेच नाही, तर ह्या निघाल्या पांढऱ्या कोंबड्या. आमचे गुरु महाराज लय छान म्हणायचे की पांढऱ्या कोंबड्या तुम्हाला म्हणल्यानं त्या पुढचा जन्म त्याला पांढऱ्या कोंबड्याचाच जात असते. म्हणून नावं ठेवू नका. तुम्हाला करणं होत नसेल तर करू नका, मात्र जे करायलंय त्याच्या आड येऊ नका, त्याला नावं ठेवू नका. आमच्या इकडे एक वट्टा आहे, त्या वट्ट्याला काय म्हणतात? कुच्चर वट्टा. त्या वट्ट्यावर आमचे गुरु महाराज म्हणतात निस्त्य धुणे धुत्यात. धुणे धुत्यात मध्ये त्याला साबण लागत नाही, निरमा लागत नाही, काहीच लागत नाही. ते वट्टा नुसता कुच्चर धुणे धुवायच्या कामाचा आहे. मात्र आम्ही त्या वट्ट्यापासून गेलो की त्या म्हणतात चाली माय गुणगुण करीत. आमच्या तोंडात हरिमुखे म्हणा, रूप पाहता लोचनी हेच राहते. आम्ही दुसरं काहीच बोलत नाही. कारण की एखाद्याला आता दादानं एक चाल म्हणली, ती चाल जर आम्हाला पाठ करायची असली ना, दिवसभर ते धुमा असते.
हेच आमचं चालू असते. आम्ही दुसरं काय नाही. दुसऱ्याला वाटतं येडं झाले. अरे परमार्थात येडं व्हावा. परमार्थ हा व्यवस्थेचा नाही, अवस्थेचा आहे. अवस्था जशी असेल त्या टायमाला परमार्थ करा. आता ह्या लेकराला कोणी सांगते का बारकाल्या लेकराला तू परमार्थ करू नको? आज आई वडील मागं लागायलेत. आई वडील त्या लेकराला शाळेत सोडून इंग्लिश स्कूलमधलं काढून सांप्रदायकडे लोट आहेत, मात्र ते लेकरं जात नाहीत. कारण की मुळापासून त्या लेकराला एक संस्कार घरातून भेटले पाहिजे. म्हणून माझ्या घराला संताचे चरण लागले, संताची माझ्यावर कृपा झाली आणि ते माझं भाग्य उदयाला आलं. संत कृपा झाली इमारत फळाली. कृपा झाल्याशिवाय इमारत फळाला येत नाही. संताचं चरण लागल्यावर काय होती? एक श्यामा नावाची वैश्या होती आणि त्या वैश्याची एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव कान्होपात्रा होतं आणि ती कान्होपात्रा दिसायला एवढी सुंदर होती, एवढी छान होती. मात्र तिला तिची जी आई आहे ती जो काम करीत होती, जो त्या वैश्याचा धंदा करत होती, तेच तिला काय करीत होती? मुलीलाही तेच लावित होती. एका बिदरच्या बादशहाला कळालं की श्यामा नावाच्या बाईची मुलगी खूप सुंदर आहे, खूप राजकुमारी आहे, मला ती पाहिजे. म्हणून त्या राजानं काय केलं की त्या राजानं म्हणले सैनिकाला पाठवलं, म्हणले त्या मुलीला घेऊन या, मुलीला घेऊन या. म्हणले सैनिक सगळे त्या श्यामा नावाच्या वैश्याच्या घरी गेले आणि म्हणले तुझ्या मुलीला राजानं बोलवले. माईनं काढून दिलं आणि ती मुलीला असे फरफरत वडत 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 आणत होते. आणता 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 माझे नामदेव महाराज असे जात होते आणि नामदेव महाराज जाता जाता ते वारं सुटलं, वाटूळ सुटली. वाटूळ माहित आहे ना? वाटूळ सुटली आणि वाटूळ सुटून नामदेव महाराजाच्या चरणाच्या खालची धूळ उडाली. धूळ उडताच ती धूळ कान्होपात्राच्या अंगावर गेली आणि कान्होपात्राच्या अंगावर गेली त्या क्षणी कान्होपात्राला काय झालं तर तिच्या बुद्धीमध्ये असा उजेड पडला आणि तिच्या बुद्धीत पालट होऊन ती त्या सैनिकाला म्हणाली, बाबांनो मी तुमच्या सोबत येते, मात्र आता एखाद्या वेळेस कोणाला जर काही शिक्षा द्यायची असते त्या अंतिम इच्छा विचारतात ना, तर ती म्हणली माझी एक अंतिम इच्छा आहे. ते म्हणले काय? तर म्हणली मला पंढरीशी पांडुरंग परमात्मे जगाच्या मालकाचं, जगाच्या बापाचं मला एकदा दर्शन घ्यायचंय. तेव्हा मी काय करते तुमच्या सोबत खुशी खुशी यायला तयार आहे, कारण की तुम्ही मला जबरदस्तीने नेण्यापेक्षा मला एकदा पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊ द्या आणि मग मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. सैनिक म्हणले वडीत नेण्यापेक्षा यायली ना खुशी खुशी एकदा घेऊ द्या तिला डोक्यावर पायावर चरणावर दर्शन. मग ती तिथं आली, पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या द्वारात आली, पांडुरंगापाशी गेली आणि पांडुरंगाच्या चरणावर तिनं नतमस्तक झाली आणि देवाला म्हणली देवा मला जागा दे,
मी खूप पापी कामं केलेत, मला आता ह्याच्यातून काय कर, मुक्त कर म्हणजे आणि देवाच्या चरणावरती ना देह ठेवला. तर आजही पंढरपूरमध्ये गेलं की कानोपात्राचं दर्शन घेतल्याशिवाय मधात जाता येत नाही. प्रमाण आहे, प्रमाणाशिवाय बोलत नाही. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाले. कानोपात्राला देवाला मंदिरात जागा दिली. भक्ती पाऊनी भक्ताला भेटाया श्रीहरी. विठुरायाची पंढरी. कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. आजही माझ्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या पायावर लक्ष देऊन दर्शन घ्या. माझ्या कानोपात्राचा अंगठा दबलेला आहे. इतकी ताकद कशाची आहे तर चरणाची आहे. चरणाच्या खालची रस धूळ उडाली नामदेव महाराजाच्या. संताच्या चरणाची रस उडून जे अंगावर आले तर ती तेवढं तिला किती पाप केले, मात्र शेवटी काय भेटलं, त्याच्यानं अंतकरणापासून त्याचा धावा घ्यायचा. आपण पाप करतो, आपली भक्ती लय डुप्लिकेट झाली. भक्ती इतकी डुप्लिकेट झाली ना, तो केलं म्हणून मी केलं. एकीने एक बेलाचा पुडा वाहिला, ती दुसरी 2 वाहिली. ते महादेव बुजून चाललाय. आणि वारानुसार भक्ती झाली. सोमवाराला महादेव, मंगळवाराला देवी, बुधवाराला विठ्ठल, गुरुवाराला दत्तात्रेय, शुक्रवाराली अंबाबाई, शनिवाराला बजरंगबली, रविवाराला येळकोट. अशी भक्ती वारावर झाली आपली. एक जणांना असंच काय केलं, अशा माळी घातल्या, गळ्यामध्ये मोठमोठ्या माळी घातल्या आणि दूध काढायला बसलं. काय केलं, दूध काढायला बसलं म्हशीचं. दूध काढता काढता त्यानं काय केलं, दुसरं एक वासरू सुटलं आणि ते दुसऱ्या म्हशीला पियत होतं. मग आता ह्याला तर उठता येईना, बकेट घेऊन ह्याला उठता येईना, तर ह्यानं काय केली, गळ्यातली माळ घेतली, वगाराला काय केली, माळ गळ्यातली काढली आणि वगारावर फेकली त्या वासरावर. दुसऱ्या दिवशी काय झालं, वासरू सोडलं. मात्र वासरू म्हशीकडे जाण्याऐवजी त्याच्या माळीकडे पाहिलं. आज बी माळ फेकते का? भक्ती अशी झाली. माळ फेकायची वस्तू होती का? कळत नाही माणसाला. म्हणून संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळून जाये. संत वासना कशी बी असो, मनामध्ये वासना येणं बी येते माणसाच्या. वासना आल्याशिवाय काहीच होत नाही. जीवन कसं जगाव, वासना प्रत्येकाच्याच मनात येते. मात्र ती वासना आली आणि परत भगवंतापाशी गेलोत, संतापाशी गेलोत, ती वासना कशी निवारण होती ते फक्त संतापाशी जादू असती. ती इतर आपल्यापाशी सामान्य लोकांपाशी जादू नसती. कारण की मीराबाईच्या घरी एक कामवाली होती. ती काम करत होती दररोज. एक दिवस सहज तिने तिचा मुलगा घेऊन कामावर आली. मुलानं मीराबाईला पाहितलं. मीराबाईचं रूप एवढं सुंदर, मीराबाईला पाहायला गणेश त्या इतकं ते आकर्षित झालं त्या मोलकर्णीचा मुलगा. आणि तो मोलकर्णीचा मुलगा म्हणला की आई, मला मीराबाईशी लग्न करायचे. मात्र आता आईचे पाय तर थरथर कापले. राजाची मुलगी आणि तिच्यासोबत आपला मुलगा म्हणतोय लग्न करायचं. त्यानं हट्ट धरला आईकडं. आई म्हणली, तू मला नक्की फासावर देतोस, तू मला जगू देत नाहीस, तू काय कर, येऊ नको. तर त्या लेकरानं काय केलं, जोपर्यंत मीराबाई सोबत लग्न होत नाही तोपर्यंत त्यानं अन्न पाणी सोडलं. मग ते लेकरू खात नसल्या माईला जाते का हो? नाही जात. माई सुद्धा उपाशी राहती. मग त्या मोलकरीण अशी ती पण उपाशी काम करत होती. काम करत एक दिवस मीराबाईची नजर काय केली, मोलकर्णीवर गेली. आणि ती म्हणली, आहो ताई, तुम्ही एवढ्या खराब का झाल्या? काही दुःख आहे का? काही घरात अडचण आहे का? पैशाची अडचण आहे का? खायला काही नाही का? मी आणून देऊ का? मात्र माझी ती मोलकरीण काहीच बोलत नव्हती. महाराज धाडसच होत नव्हतं ना, बोलायचं धाडस होत नव्हतं. मग ती म्हणली, सांग, निसंकोचपणानं सांग मला
तुला झालंय काय? तर मग ती म्हणली नाही ताई राजकुमारी, तुम्ही मला फासाव देताल, मी तुम्हाला सांगू शकत नाही. नाही नाही, माझ्या वस्ती जर तुझं काही मनावरलं ओझा हलकं होत असेल तर तू मला सांग आणि मी तुझा काहीतरी त्याच्यातून उपाय जर निघाला तर मी तुला मार्ग दाखवन. मग काय झालं, तिनं सांगितलं माझा मुलगा त्या दिवशी माझ्यासोबत काम करताना माझ्यासोबत आला आणि काम करताना त्यानं तुम्हाला पाहिलं आणि तुम्हाला पाहिल्या क्षणी त्यानं तुम्हाला पसंत केलं आणि तो म्हणतो की जोपर्यंत मीराबाई सोबत माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा कण सुद्धा घेणार नाही. मग ती म्हणली एवढंच ना, ये तुझ्या मुलाला घेऊन उद्या, मी लग्न करायला तयार आहे. आपल्यातलं कोणी झालं असतं का? नाही. मोलकरणीच्या पोरासंग लग्न हॅट मी नाही करत. मात्र ज्याच्या साहेबासंग केलं ते मोलकरीण करून टाकतं हिला. मात्र सुरुवातीला मोलकरणीच्या लेकरासंग लग्न करायचा विषय येत नसते महाराज. मग ती मीराबाई म्हणल्या की त्याला घेऊन या. मग मोलकरीण दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन सोबत आली आणि तिने विचारलं की तुला माझ्यासोबत लग्न करायचंय का? तर तो मुलगा म्हणला हो करायचंय म्हणला तुमच्यासोबत लग्न. तर मीराबाई म्हणल्या माझी एक आठ आहे. तर काय आठ आहे? तर फक्त माझ्या पायाजवळ बस आणि माझ्या पायाला स्पर्श कर. तू माझ्या पायाला ज्या टायमाला स्पर्श करशील त्या टायमाला मी तुला तुझ्या गळ्यामध्ये वरमाला घालीन. त्या क्षणाला त्यानं थोडासा विचार केला. ते काय म्हणला, नुसतं पायाला तर हात लावायचा आहे. लावला पायाला हात लावला की मधलं सगळं विचार त्याचे कसे झाले, नष्ट झाले. पापी विचार होते. मीराबाई सोबत राजाच्या मुलीसोबत लग्न करणं एक संत आहेत त्या, आणि त्यांच्यासोबत लग्न करायचं हे पाप काय आलं, मनात आलं. माणसाच्या मनात पाप आलं आणि ते पायाला हात लावल्या, गणेश चरणाला हात लावलं, ते पाप काय झालं, नष्ट झालं. आणि त्याने काय केलं, चरणावर लोटांगण घेतलं. लोटांगण घेऊन त्यांनी मीराबाईची माफी मागितली आणि म्हणले तुम्ही माझी माता आहेत. आधी काय झालं 2 दिवसानं, तर 2 दिवसानं त्यांनी केलं होतं की माझी बायको म्हणून त्यानं स्वीकारलं होतं. आणि चरणाला हात लावला तर काय केलं, माता म्हणून त्याच्या प्रकाश पडला डोक्यामध्ये. एवढी चरणाची संताच्या चरण रजाची ताकद आहे महाराज विठ्ठल. संताची हे पायी हा माझा विश्वास, संताची हे पायी हा माझा विश्वास. संताची हे पायी हा माझा विश्वास. संताची हे पायी हा माझा विश्वास. संताची हे पायी हा माझा विश्वास.
कशाला कशाची आठवण होती? व्हायली का घरची आठवण? नाही होत. एवढे चांगले म्हणणारे वाजविणारे मी काय आपली चलायली. मला आल्यालाच कोणी एकूण एकाला विचारलं कीर्तन कोणाचे. मी कीर्तनकार दिसत नाही गेले. रेडू भंगारा असावा मात्र टावर देणारा असा. रेडू चापडा चोपडा आणि टावरच देणं त्याला काय मतलब? भंगार रेडू टावर देत असते. त्याच्यामुळं आपलं तसंच काम आहे. महाराजांनी दिसायचं नाही आणि त्याला काही सोडायचं नाही. विठ्ठल संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतावर विश्वास ठेवायचा. संतावर विश्वास नाही ठेवला ना आपण कधीच पुढे पडणार नाही. संकोचपणानं संतावर विश्वास ठेवायचा. संतावर विश्वास ठेवल्यावर जे आपण जर पाप केलं, पुण्य जेवढं पाप करतो तेवढं त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येते. जेवढं पुण्य केलं तेवढी मोक्षाची प्राप्ती भेटत असती. संताचा एक महिमा सांगते. विठ्ठल विठ्ठल आपण म्हणतो संतती. एखाद्याला जर संतती नसले तर त्या काय करतो? विलास करतो. ह्याला दाखव त्याला दाखव, डॉक्टर वैद वाणी सगळं काही. मात्र आपण संतावर विश्वास ठेवित नाहीत. एकदा एक ब्रह्मचारी भागवत कथेमध्ये खूप सुंदर एक आली सांगण्याचं. एक ब्राह्मण होते. त्यांना संतती नव्हती. तर ते असे कसे येड्यावणी करत होते. संतती नव्हती, वेड्यावणी करत होते. मग असेच फिरत होते राना वना सगळीकडं. मग तिथं एक जण त्यांना नारद भेटले ब्राह्मणाला. आणि ब्राह्मणाला म्हणे तू असा रडायलास का? काय करायला का? म्हणे नारदजी म्हणे आम्हाला काय झालंय? संतती नाही. मी जो झाड लावलं ते झाड 4 दिवस त्याला पाणी टाकलं तर ते राहते, 5व्या दिवशी ते मरून जाते. मी एखादा फळ जर घरामध्ये आणलं ते फळ सुद्धा जास्त दिवस राहत नाही. आणि मी कोणतीही गोष्ट करायला गेलो तर ती गोष्ट माझ्याच्यानं सक्सेस होत नाही. मला संतती पाहिजे. तर त्यानं एक काय केलं? त्यांना एक फळ दिलं आणि फळ काय म्हणले? हे फळ तुझ्या घरी नेऊन बायकोला फळ दे म्हणले. आणि ते घरी आला आणि आपल्या बायकोला काय केलं? ते फळ दिलं. तर त्या बायकोनं काय विचार केला की आता हे जर फळ खाल्लं तर आपण काय कराहूत? गरोदर राहिलं. आणि तर आपलं काय? उद्या पाऊस वारं वावधन सुटन आणि माझी फजिती होईल. दरोडेखोर येतेन, ते मला मारून टाकतील. मी जगू कसं? एवढं मोठं जर पोट माझं आलं तर मला चलायचं नाही, मला बोलायचं नाही. तिनं खूप लांबचा विचार केला आणि ते फळ खाल्लं नाही. आणि आपल्या मैत्रिणीला सांगितलं की असं. मैत्रिणीने त्याच्यावर काहीच तिला सांगितलं नाही. आणि मग तिनं आपल्या बहिणीला ही वार्ता सांगितली. अगं तुझ्या भाऊजीने एक फळ आणलंय आणि ते फळ मला काय केलंय? दिले. आता ते जर फळ मी खाल्लं तर मी गरोदर राहिले तर माझी पुन्हा उद्या दरोडेखोरांनी जर जे टाकलं तर माझं काय होईल? मी मरून जाईल. आणि माझं सोनं नाणं, माझे भांडे कुंडे सगळं काय करीन? माझी ननंद बाजूलाच राहती, ती घेऊन जाईन. वासना कशात अडकली? भांड्यात, त्या दागिन्यामध्ये. आणि तिनं काय केलं? स्वतःचा विचार केला, फक्त स्वतःचा. आणि वासना सगळी तिची कशी त्याच्यात राहिली. आणि मग बहिणीला सांगितलं. मग बहीण म्हणली अगं मी गरोदर आहे. तू काय कर? नुसतं महिन्याचं सोंग कर. 1 महिना 2 महिने 3 महिने अशा उशा बांध म्हणली. तिनं बांधल्या आणि तिनं ते फळ गाईला दिलं. गाईला गौकरनं गाईला ते फळ दिलं. फळ गाईनं खाल्लं. गाईही गरोदर राहिली. आणि हिच्या जे बहिणीला मुलगा झालता ते मुलगा हिनं काय केला? इथं आणून दिला बहिणीला. आणि मग आता बहिणीचा मुलगा रेडीमेड लेकरू असल्यावर त्याला दुधाची उत्पत्ती कुठून येणार? त्याच्यामुळं ज्यांना गर्भातून उदरातून जन्म दिला त्याच्यातूनच दुधाची उत्पत्ती होत असती. म्हणून त्यानं काय केलं? त्या बहिणीनं आणून दिलं. आता हिला दूधच नाही. मग मालकाला विचारायली की मला आता दूध नाही, काही नाही. आणि आता काय करा? माझ्या बहिणीला असं झालतं आणि तिचा लेकरू काय केलं? मरण पावलं. तर तिला आपल्या लेकराच्या पालन पोषणासाठी तिला आपल्या इकडं काय करा? 4 दिवस घेऊन या. मग तो ब्राह्मण गेला आणि त्या मेवणीला घेऊन आला.
आणि इकडं गाईला गोकर्ण नावाचा पुत्र जन्माला आला. गोकर्ण जन्माला, गोकर्ण एवढा सुंदर म्हणजे एवढा ज्ञानी होता. आणि हे धुंदुकारी नाव ह्याचं, धुंदुली नावाची बाई, आणि तिला धुंदुली नावाचा मुलगा झाला. तर ते एवढा अक्राळ विक्राळ आणि वाघायलाही तसाच. ज्या ब्राह्मणाला संततीसाठी ते रळडा, आखरीच्याला संतती नको म्हणून सुद्धा तेच रळडा. काय झाला? संतती नको, कारण की त्या संततीमध्ये त्याला सुख कुठंच दिसलं नाही. यानं काय केलं? खूप नादी लागला. चोऱ्या चपाट्या, भांडणं तणणं, बायकाईसोबत खूप विचित्र यानं वागणूक केली. आणि माईला पण काय केलं? ज्या माईला भीती होती उद्या मी जर ते फळ खाऊन जर गर्भ राहिले आणि माझ्या उदरातून एखाद्याला जन्म दिला तर ते मी मरण, मात्र तिला जितेपणीच ह्यानं काय केलं? तिला मारलं. आणि तो न एवढा हे झाला आणि पापी वागू लागला. आणि पापी वागता वागता एका 5 बायाच्या नादी लागला. 5 बायाला ते असा करायचा की चोरी करायचा, डाका टाकायचा, तिथून सामान सुमान आणायचा आणि त्या बायाला द्यायचा. एक दिवस त्या बाया म्हणल्या की बापा, हे एखाद्या वेळेस दुसऱ्याच्या हातानं मरण्यापेक्षा आपण ह्यालाच मारू. त्यानं काय केलं? त्याला सगळं त्याच्यापासून दागिने डुगिने सगळं घेतलं, पैसा गिसा सगळा घेतला आणि त्याला मारून त्याला असं पुरून टाकलं. ते कोणत्या कशाच्या वंशाला गेला? पिशाच्या योनीला गेला. तो पिशाच्या योनीला गेला. आणि मग आता ह्याच्यातून बाहेर पडायचंय. याच्यातून बाहेर कसं पडता येईल? इकडं भटकायला तिकडं भटकायला. मग एक दिवस त्यानं काय केलं? आपल्या गोकर्ण भावाकडे गेला आणि भावाजवळ गेला. अक्राळ विक्राळ रूप तो धारण करत होता. आणि गोकर्ण म्हणाला, हा काही साधा सुद्धा नाही, हा साधा सुद्धा नाही म्हणे. आज हे कोणतरी चांगला पुहे. तर याचं काय झालं? तर त्यानं मग म्हणला, तुझ्या खऱ्या रूपात ये. तर ते पिशाची योनी, एकदा मेंढी व्हायला, एकदा बकरा व्हायला, काय काय योनी मध्ये म्हणजे 84चा फेरा. हे एक योनी 84 लक्ष योनी, कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मनुष्याचा. तिथं त्यानं अक्राळ विक्राळ रूप धारण केलं. आणि मग तो म्हणाला की मला ह्याच्यातून काय कर? बाहेर काढ, बाहेर काढ म्हणला. तर मग म्हणला, तुझं तू पाप एवढं केलंय, ह्याच्यातून बाहेर निघण्याचा तुला मार्ग लगेच सापडणार नाही. कारण की पापही करताना विचारपूर्वक पाप करावं लागतंय. वासना जर आणायची तर ती वासना सुद्धा काय करावं लागते? विचार करूनच वासना मनात आणावं लागते. एखाद्याला हात दिला, बोट दिला तर आपण हात धरू नये. कारण की वासना हे तिथं आहे. आपला परिक्रमा आहे. ते येतय बी, बांधितय बी, नेतय बी, वाजवीत गाजवीत. त्याच्यामुळं इथं आपण करताना विचारपूर्वक करायचा. मग तो गोकर्ण म्हणाला, एक जण तुला ह्याच्यातून बाहेर काढू शकतंय. तर कोण काढू शकतंय? फक्त सूर्यनारायण देव. तरी सूर्याला सांगितलं, सूर्यदेव अशानं असं आहे, कसं करायचं? मग सूर्यनारायणानं सांगितलं की बाबा त्याला काय कर? भागवत कथा श्रवण कर. आणि भागवत कथा 7 दिवसाची श्रवण केली तर तुझा काय काय होईल? या पिशाच्या योनीतून मुक्तता प्राप्त होईल तुला. मग आता भागवत करायचंय. मग भागवत ठेवणार कोण? राक्षसाचं भागवत. राक्षस गेला. आता तुम्हाला जर म्हणायला आला, चला मी भागवत ठेवायला, तुम्ही जाताल का? तुम्ही घरी पळून जाताल. नको म्हणेन माया, हे आपल्यालाच आपल्यावणी करील. म्हणून त्यानं मग भावालाच सांगितली सगळी युक्ती. मग गोकर्णानं सगळे नियोजन लावलं आणि कथा लावली. कथाला पूर्ण व्यास, ब्रह्मदेव, सगळे देव लोक खाली येऊन कथा श्रवण करू लागले. मग आता याला मुक्त व्हायचंय, ह्याला तर कथा ऐकायची. कथा ऐकायची तर कशी ऐका? आता समोर जर एखादं पिशाची येऊन बसलं तर ते आलं की सगळे उठून जातील. म्हणून त्याला जागा भेटणं गेली. तर ते जागा शोधण्यासाठी पाहत होता. तर असाच आपल्या मंडपामध्ये एक खांब होता आणि त्या खांबामध्ये एक किडा, ते भुंगा राहते ना, त्या भुंग्याची योनी त्यानं प्राप्त केली. आणि ते भुंगा लाकडामध्ये जाऊन बसला आणि लाकडामध्ये जाऊन त्यानं कथा श्रवण केली. एका दिवसाची कथा श्रवण केली, दुसऱ्या दिवसाची कथा श्रवण केली आणि तिसऱ्या दिवसाची कथा सुरू करायची की खांबाला 7 गाठी बांधलेल्या होत्या. एक गाठ 7 दिवस सुटून गेली आणि 7व्या दिवशी स्फोट झाला आणि तो त्याच्या खऱ्या रूपात अवतरण झाला. याला काय म्हणते? संताची ताकद.
संत चरणाची ताकद म्हणते तर, कारण की पापही केलं आणि संतानं सांगितलेला उपक्रमही केला म्हणून मोक्षाची प्राप्ती भेटली. विठ्ठल विठ्ठल रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये, मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. बघा इथं सुख किती वाढले, किती आनंद आहे, किती आवाज आहे, त्याच्या एकट्याच्या टाळायचा आवाज. आनंद रे आजे आनंद रे, 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 आनंद रे आजे आनंद रे. हो सभया भ्यंतरी प्रेमानंद रे, सभया भ्यंतरी आनंद रे, सभया भ्यंतरी प्रेमानंद रे, सभया भ्यंतरी प्रेमानंद रे, आनंद रे आजे आनंद 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 रे, आनंद रे. खरंच किती आनंद आहे. एकदा एक आंधळा मंदिरात गेला आणि दर्शन घेऊ लागला. दर्शन घेताना बाहेर आला दर्शन घेऊन, आणि त्याला दुसऱ्याने विचारलं, तू तर आंधळा आहेस, तू देवाला पाहू शकत नाहीस आणि तू कशाला गेलास मध्ये. मात्र त्याने एवढं सुंदर उत्तर दिलं महाराज, की तो म्हणला, मी देवाला पाहायला गेलो नव्हतो, देवानं मला पाहितलं, हे माझं भाग्य. कारण की आपण देवासाठी जायचं नाही, देवानं आपल्याला पाहावं. त्याच्यामुळे यांचा उदय भाग्या
भाग्याचा उदय तेने जोडी संत पाय. भाग्याचा उदय झाला आणि ते ना एवढा आनंदामध्ये. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागले. सुखातही रामाचं नाव घ्यायचं आणि दुःखातही रामाचं नाव घ्यायचं. आपण सुख आलं की रामाला सोडतो, दुःख आलं की रामाला जोडतो. आपलं असं काम आहे. आमचे गुरु महाराज खूप सुंदर सांगायचे, एखादी ओवी लिहून द्यायची. आज जर पाठामध्ये ओवी झाली, ती ओवी म्हणायची तुम्हाला जर होत नाही ना तर तुम्ही काय करा, लिहायची आणि स्वयंपाकघरामध्ये चिटकवायची. येता जाता ओवी वाचायची. कामामध्ये काम आणि तुम्ही कामामध्ये काम, काही मन राम राम. कामामध्ये काम, हो, काही मन राम राम. कामामध्ये काम, काही मन राम राम. कामामध्ये काम, काही मन राम राम. काही मन राम राम. हो, कामामध्ये काम, हो, काही मन राम राम. कामामध्ये काम, काही मन राम राम. कामामध्ये कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. घरचं ध्यान येत नाही. आता तुम्ही 5 वाजता मस्त बसायचं. विठाला विठाला इथं लाज धरायची नाही. इथं आनंदानं टाळी वाजवायची, मुखानं नाम म्हणायचं आणि खूप आनंद घ्यायचा. ही लाजायची जागा नाही. लाज भय शंका दुरावीला मान. इथं लाज भय शंका सगळं विसरून जायचं. इथं म्हणायचं नाही मवा सासरा आहे, मवा आजा आहे, मै सासू आहे, काहीच म्हणायचं नसते. कारण की इथं सगळे वारकरी आहेत. वारकरी म्हणून आपण आनंद घ्यायचा असताय. आज आम्ही एवढा आनंद घेतो. आज आमची मुक्ताबाई एवढी सुंदर एवढीशी होती तेव्हापासून सोबत आहेत आम्ही. एवढी छान गवळण केलती. नाचूंगी 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 मैं हरिगुण गावत नाचूंगी. 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 अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी मैं हरिगुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 मैं हरिगुण गावत नाचूंगी. नाचूंगी नाचूंगी मैं हरिगुण गावत नाचूंगी.
खेळायचं बागडायचं म्हणायचं, जेवढा होईल तिथं आनंद होतोय. नाहीतर इथं जर नाही केलं ना ते येतंय आणि बांधून नेतंय. आमचे दत्ता महाराज भाऊ लय छान म्हणतात, हे जरी हे नाही जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं सावध होऊन भजनी रागा देवगणा कैवारी, सावध होऊन भजनी रागा देवगणा कैवारी. जय मल्हार. मल्हारीची वारी मल्हारी देवारे, मल्हारीची वारी मल्हारी देवारे, मल्हारीची वारी मल्हारी देवारे, मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी. ओंकारेश्वर भगवान की किती आनंद आहे, किती काळ येईन खाऊन घेईन. त्याच्यामध्ये किती ह्याच्यात सावध 3 प्रमाणामध्ये सावध सांगितलंय. हे जरी नाही का आलं काळ दुसरा येईल, हे जरी नाही का आलं सरटची शेवटची बा, काळ बांधून नेईल सरटची शेवटची बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, पिंगळा 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 महाद्वारी. परत काय सांगितलं, अहम वाग्या सोहम वाग्या मल्हारीची वारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी.
देव कैवार करा, काहीच कैवार करू नका. संसारातलं जर सोडून द्या इथंच, नाही तर म्हणताना घरी गेल्यावर काय करा, घरी ठेवा जरासं करायसारखं. आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि हे सेवा येण्याचं कारण आमच्या रेखाताई बोबडे महाराज यांनी मला सेवा दिली. तेही सुंदर कीर्तनकार आहेत, कारण की एका घरात 2 जावा, 2 आवा आणि कीर्तनात 2 बुवा नसतात. मात्र माझ्या कीर्तनात सगळेच कीर्तनकार आहेत. म्हणून ताई खूप सुंदर कीर्तन करतात आणि त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. आता एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं वरे हात करा आणि छान भजन करा. विठोबा रघुमा, विठोबा रघुमा, विठोबा रघुमा, तुका मने साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये, मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. अभंगाचे फक्त 2 चरण सुटलेत, बाकीचे 2 राहिलेले आहेत. कारण की वेळेनुसार आधीच उशीर झालता. आम्ही तर 10लाच निघून आलो. ताई म्हणल्या 12पर्यंत कीर्तनच चालू होत नाही, म्हणून आम्ही आमच्या आकारानं 11:30 पावणे 12ला मस्त आलो. म्हणून आज पुढच्या जेव्हा ओंकारेश्वराची जर कृपा झाली अशीच, आणि परत जर ओंकारेश्वर नाथाच्या जर मनात जर आलं आणि आमच्या रेखाताईच्या बुद्धीत जर सोडलं तर येईल योग. आवडला असलं सगळ्याला तर योग आला तर हेच अभंग घेईन आणि राहिलेले 2 चरण सोडविण्याचा प्रयत्न करीन. तर ही सेवा माझ्याकडे दिली ताईनं, ताईचे खूप खूप धन्यवाद. तसेच खूप सुंदर मृदंगाची साथ करणारे आमचे बाबा पांडुरंग महाराज गुरुजी, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होते. आमचे दत्ताभाऊ डुकरे, सगळे टाळकरी माळकरी, आमचे माऊलीदादा चोपडे पाटील, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. तुम्ही म्हणताल बाई तू आलं तेव्हापासून सगळ्याचं कौतिक करायला, आमचं कौतिकच केलं नाहीस. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्यासाठी ज्ञानेश्वरीतून ओवी केली. 9व्या अध्यायातली 13वी ओवी आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित तुसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकारा की. तुम्हाला महेशाची पदवी दिली, अजून काय पाहिजे? मी पदवी द्यायची गरज नाही, ज्ञानोपरायाने तुम्हाला पदवी दिली. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावर आणि हुकून चुकून जर कोणाचे नावं राहिले असले तर माझ्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर फूल वाहते वाकून आणि सर्वांचं नाव घेते विनेकर आजीचा मान राखून. ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. जे काही वेडे वाकडे बोल असले तर कोणी मुलगी म्हणून, कोणी बहीण म्हणून, कोणी ताई म्हणून, सर्वांनी मला जे चांगले असेल माझ्या गुरु महाराजाचे आणि जे काही येडे वाकडे असतील माझ्या बुद्धीचा दोष, वाणीचा दोष, ते इथं जे वंगळ असतील ते इथं सोडा आणि जे चांगले असतील ते घरी घेऊन जा. आणि ते घरी घेऊन गेल्या त्याच्यावर काहीतरी विचार करा. पोरगी संन्याशी नाही, पोरगी लग्न झालेली आहे, तिला 2 लेकरं आहेत, 1 नवरा आहे, ती सगळं सांभाळून परमार्थ करायली. आणि आपणही कराव, आपणही हरिपाठ तरी कराव, राहिलं सगळं असं आहे. म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते.
करू वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जर वेडेवाकडे जर शब्द असले तर माफ करा. या नारदाच्या गादीवरून जे चांगलं असेल ते घेऊन जा, जे वंगळ असलं ते इथं सोडून द्या आणि सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय. जय विठ्ठल जय